वंदे मातरम. मित्रांनो नमस्कार, मी संजय झेंडे. आपण पाहतात ॲक्युरेस इन्साइट्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, डेटा सिरीजचे हा चौथा भाग आहे, त्यात आपले हार्दिक स्वागत. या भागाचे शीर्षक आहे डेटा सेंटरशी संबंधित पैसे कमवण्याचे अन्य क्षेत्र कोणते. मित्रांनो, जेव्हा गोल्ड रश सुरू झाला तेव्हा सर्वात जास्त पैसे सोने शोधणाऱ्यांनी नाही तर फावडे आणि इतर साधनांचा पुरवठा करणाऱ्यांनी कमावला. आज डेटा सेंटर उद्योगात अशीच परिस्थिती तयार होत आहे. पिक्स अँड शोवेल्स स्ट्रॅटेजी. मोठ्या कंपन्या डेटा सेंटर्स उभारतील, पण त्या चालवण्यासाठी लागतील केबल्स, ट्रान्सफॉर्मर्स, कूलिंग सिस्टीम, जनरेटर्स, UPS, ऑटोमेशन सिस्टीम्स म्हणजे अँसिलरी अपॉर्च्युनिटीज निर्माण होत आहेत. इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चर डाटा सेंटरला प्रचंड आणि अखंड वीज लागते, म्हणून त्याच्याशी रिलेटेड पॉवर केबल्स, स्विच गेअर, ट्रान्सफॉर्मर्स यांची मागणी वाढू शकते. केबल सेक्टर मधील काही चर्चेत असलेल्या ज्या कंपन्या आहेत, पॉलीकॅप, KE इंडस्ट्रीज, पॉवर ऑटोमेशन, तसेच सिमेन्स, ABB ह्या ज्या काही कंपन्यांची चर्चा नेहमी होत असते, त्यांचे शेअर्स चांगले वाढू शकतात. बॅकअप पॉवर डेटा सेंटरसाठी काही सेकंदासाठी बंद पडू शकत नाही, म्हणून जनरेटर्स, बॅटरी बॅकअप, UPS सिस्टीम हे अत्यंत महत्त्वाचे ठरतात. कमिन्स इंडिया सारख्या कंपन्या इंडस्ट्रियल जनरेटर सेगमेंटमध्ये चर्चेत असतात. कूलिंग सिस्टीम, AI सर्व्हर्स प्रचंड हीट निर्माण करतात, म्हणून HAVC इंडस्ट्रियल कूलिंग, लिक्विड कूलिंग यांची मागणी वाढू शकते. त्यामुळे ब्लू स्टार, व्होल्टास यासारख्या ज्या कंपन्या आहेत हे वारंवार चर्चेत येतात. रिअल इस्टेट ऑपॉर्च्युनिटी सुद्धा डेटा सेंटरमुळे वाढू शकते, कारण डेटा सेंटरला प्रचंड जमीन लागते, पॉवर कनेक्टिव्हिटी लागते, इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर लागते, म्हणून इंडस्ट्रियल रिअल इस्टेटची मागणी वाढू शकते. भविष्यात REITs रिट्स येऊ शकतात. जसं ऑफिस पार्क साठी रिट REIT आले, तसे भविष्यात डेटा सेंटरसाठी REITs तयार होऊ शकतात. म्हणजे सामान्य गुंतवणूकदारही डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ मध्ये सहभागी होऊ शकतो. जागतिक स्तरावर डिजिटल रियालिटी, इक्विटेन्स सारख्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्या डेटा सेंटर ऑपरेट करतात त्या डेटा सेंटर. तर या अशा कंपन्या आहेत. नंतर एज्युकेशनल पर्पज साठी सुद्धा याचा वापर होऊ शकतो. ही जी काही माहिती आपण देतोय हा कुठला सल्ला नाही, माहिती नाही, शिफारस नाही. स्वतः माहिती घ्या, अभ्यास करा आणि गुंतवणूक करा. या निमित्ताने एकच सांगू असं वाटतं की नवउद्योजक स्वतःला डेटा सेंटर बिझनेस सुरू करायचा असेल नवउद्योजकांना, तर किती गुंतवणूक लागते, ती कुठे करायची असते, काय रिस्क असते, याची माहिती आपण पुढच्या भागात जाणून घेणार आहोत. यापूर्वीच्या 3 भागांमध्ये डेटा सेंटरच्या विविध पैलूंविषयी आपण माहिती दिलेली आहे, आणि हा व्हिडिओ जो आहे जनरल इन्व्हेस्टमेंटचं क्षेत्र जे आहे या निमित्ताने रिलेटेड त्याची आपण माहिती देतोय. ती तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. मात्र याच्या पूर्वीचे व्हिडिओ पण नक्की बघा आणि याच्या पुढचे व्हिडिओ पण नक्की बघा, आणि त्यासाठी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की हे चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला या सर्व सिरीजच्या लिंक्स येत राहतील. नमस्कार, जय हिंद.